अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्याआधी जे कोणी चॅनलमध्ये नवीन आले असतील किंवा पाहत असतील त्यांनी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे चॅनलच्या नावाच्या बाजूला जे नोटिफिकेशन दिलेलं आहे बेल आयकॉन त्याला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत सणवार असेल, सप्ताहाचे असतील किंवा मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवारचे व्रत आहेत ते कसे करावे, पूजा मांडणी असेल, गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याबद्दल असेल, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या या चॅनलवरती मिळून जाईल आणि माझे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचाच असणार आहे. काल तुम्ही बघितलं असेल की मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे, किती गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्यामुळे आपल्याला उद्यापन करायचं की नाही ते संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती जाऊन. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो त्याबद्दलच आहे, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत, जे व्रत आपण करतो त्या व्रताचे ते व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. तर ते कसं करायचं, ते काय नियम आहेत त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे आणि संपूर्ण नियम मनोभावे श्रद्धेने ऐका, मध्ये कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट कुठलीही माहिती मिळणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे या इच्छेने भाविक हे व्रत करतात. हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो. शक्यतो हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी प्रारंभ करतात तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. पण काही कारणांमुळे जर हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात करायला जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकतो व त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. काही भाविक वर्षभरसुद्धा या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात पूजाविधी, नियम, कहाणी व आरती इत्यादींचा समावेश आहे. त्यावर श्रद्धा ठेवून मनोभावे पूजा केल्याने श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात. तर त्याचबरोबर महालक्ष्मी मातेने सांगितलं आहे की जो माझं हे व्रत नित्यनेमानं करेल तो सुखी समाधानी राहील आणि ऐश्वर प्राप्ती त्याला होईल आणि माझी कृपादृष्टी त्या कुटुंबावर घरावरती सदैव राहील. चला तर आपण आता नियम काय आहेत, मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आहेत ते व्रताचं पालन करताना आपल्याला काही नियमांचं पण लक्ष द्यायचं आहे. ते नियम काय आहेत ते पाहूयात आपण. सर्वात प्रथम नियम आहे ते म्हणजे महालक्ष्मी देवीची स्थापना आपल्याला करायची आहे. ती कशी करायची, तर देवी आईचं मुख हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. ज्या जागेवर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून तिथे चौरंग पाठ मांडावा व पूजा स्थापना करावी. पूजा ही जमिनीवर कधीही मांडू नये. दुसरा नियम, आपल्या कुटुंबाला धन धान्य सुख समृद्धी उत्तम आरोग्य मिळावं म्हणून सुवासिनी महिला हे व्रत करतात. म्हणून न चुकता हे व्रत दरवर्षी केल्यास घरात सुख समृद्धी शांती आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा आशीर्वाद वरदहस्त कायम राहतो. तिसरा नियम, हे व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण सेवन टाळावे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिनाभर मांसाहार करू नये. चौथा नियम, व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. कोणाबद्दल या दिवशी टीका करू नये, भांडू नये की कोणाचाही अनादर करू नये, जेणेकरून घरातील वातावरण हे खराब होईल. पाचवा नियम, व्रत करणाऱ्यांनी लवकर उठून स्नान करावे. शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. सहावा नियम, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी. देवीची यथासांग पूजा करावी. 4 किंवा 5 गुरुवार पूजा करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं. सातवा नियम,
आपले श्रद्धेप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारप्रमाणे वर्षभर हे व्रत कोणी कोणी चालू ठेवतात. ज्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करायला जमले नाही ते वर्षभर मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार आपण करतो त्याप्रमाणे वर्षभर ते गुरुवार देवीचे करत असतात. 8वा नियम, देवीच्या फोटोसमोर बसून महालक्ष्मीची कथा व महात्म्य नक्की वाचावं. 9वा नियम, उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती, नैवेद्य, कथा वाचल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून हळदी कुंकू आणि महालक्ष्मी महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट म्हणून नक्की द्यावी. 10वा नियम, व्रताच्या दिवशी उपवास नक्की करावा आणि भोजन फक्त व्रताच्या दिवशी जे आपण फलाहार करणार आहोत ते फक्त केळी, दूध आणि फळे एवढंच खायचं आहे आपल्याला. या दिवशी साबुदाणा असेल किंवा इतर गोष्टी खायच्या नाही आहेत आणि रात्रीच भोजन करायचं आहे. देवीला गोडा थोडासा नैवेद्य दाखवून आरती करून सहकुटुंबासह रात्रीच भोजन करायचं आहे, उपवास सोडायचा आहे. 11वा नियम, हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर हे व्रत दुसऱ्यांकडून करून घ्यावं, उपवास मात्र स्वतः करावा. 12वा नियम, व्रत करताना महालक्ष्मीची कथा ऐकायला शेजारी पाजारी घरातील व्यक्तींना बोलवावं. मात्र पोथी वाचत असताना एकाग्र आणि शांततेने पोथी वाचन केल्यास महालक्ष्मीचं अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवतं आपल्याला आपल्या शेजारी. 13वा नियम, रात्री देवीला गोडाचा नैवेद्य दाखवून भोजन करावे. 14वा नियम, मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत पहिल्या गुरुवारी सुरुवात करून जे 4 किंवा 5 गुरुवार येतील ते करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं. जर काही कारणास्तव हे उद्यापन शक्य नाही झालं तर त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करावं. हे व्रत जे आहे ते समाधान, सुख, शांती, ऐश्वर्य मिळावं म्हणून आणि महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून सर्वजण करत असतात. म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत करणाऱ्यांची जे कोणी करणार आहेत त्यांनी हे 14 नियम आवर्जून पाळावे. या व्रताचं पावित्र्य दाखवून सदैव सुखी समाधानी जगण्यास नक्की मदत होईल. जे कोणी हे महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेने मनोभावे करील त्यांना महालक्ष्मी सदैव प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद त्या घरावर कुटुंबावर सदैव राहील. श्रीमंती आल्यावर सुद्धा उतू नये मातू नये आणि हे महालक्ष्मीचं व्रत सदैव करावं आणि देवी महालक्ष्मी आपल्या पाठीशी उभी राहील, आपल्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण करेल. कुटुंबात धन धान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट व्हावी यासाठी ही पूजा केली जाते. खूप प्रमाणात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवारचं व्रत आहे ते सुवासिनी असेल किंवा पुरुष असतील किंवा कुमारिका देखील हे व्रत करत असतात. त्याच्यामुळे या व्रताचं महात्म्य हे अतिशय श्रेष्ठ आहे, अतिशय उच्च कोटीचं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी अजूनसुद्धा हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी मातेचं गुरुवारचं व्रत सुरू केलं नसेल ते नक्की आवर्जून सुरू करावं. यंदा 5 गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीचे, त्याच्यामुळे हे व्रत नक्कीच मनोभावे श्रद्धेने एकाग्रतेने करावे जेणेकरून तुमच्याही घरात सुख समाधान शांती ऐश्वर्य नांदेल अशी आशा करते आणि महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभेल अशीही आशा करते. चला तर व्हिडिओला इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.